नमस्कार मित्रांनो, तर आज सकाळी लवकर उठून साडी घालून आवरून आम्ही कुठे आलोय? आज आम्ही आलो आहे आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला. म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनापासून करावी, तर लगेच आम्ही लाईनीमध्ये आलो. कारण आज खूप जास्त गर्दी होती, कारण सगळ्यांनाच नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची होती. काय लगेच आम्ही लाईनीमध्ये येऊन थांबलो, कारण मला माहिती आहे देवाचं दर्शन एवढं सहजासहजी तर भेटतच नाही, आणि त्यात मला तर अजिबातच भेटत नाही. मग लाईनीमधूनच इथे साईडला दत्तांचं मंदिर होतं, मग आम्ही तिथले पण दर्शन केले आणि तसंच आम्ही लाईनीमध्ये थांबलो. बघता बघता लाईन संपली आणि लगेच मग मंदिरामध्ये आलो. आणि मला तर फार छान वाटलं की लवकर मंदिरामध्ये आलो म्हणून. आणि मी असं ऐकलंय बाळूमामांना आल्यानंतर त्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपली सगळी संकट दूर होतात. मग काय लगेच छान दर्शन घेतले, त्यानंतर त्यांना हार घातला आणि तसंच बाहेर आलो. फार छान दर्शन झाले आणि बाहेर येऊन मग भंडारा लावला. भंडारा तर मला फार आवडतो आणि इकडे तर काय, इथे आपला कॉइन जर चिटकला तर आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. मग काय लगेच मी कॉइन घेतला, त्याच्यावर भंडारा लावू लागले. मला पण माझी इच्छा पूर्ण होती का बघायचं होतं. फटाफट मग मी कॉइन इथे चिटकवायला घेतला. थोडा वेळ त्याला तिथंच घट्ट प्रेस केलं. म्हटलं माझा कॉइन चिटकावं म्हणून प्रार्थना केली, पण नाही, माझा कॉइन चिटकला नाही, खालीच पडला. म्हणलं ठीक आहे, बघूया, अजून प्रयत्न करूया. बाहेर आले, काही व्हिडिओज घेतले बाळूमामांचे इथले. त्यानंतर माझा आवडता गजरा, एकदा मला गजरा भेटला, मग लगेच गजरा लावून घेतला इथे. आणि मग इकडे मम्मी घोंगडी बघत होती. थोडा वेळ आम्ही इथे फिरलो, त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.